शिवसेनेसंदर्भातली सुनावणी पुन्हा लांबणीवर। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत पुढील सुनावणी 21 जानेवारीला। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुंबईत 125 जागांची मागणी करायची शक्यता। 2012 आणि 2017चे मिळून 125 नगरसेवक सोबत असल्याचा करणार दावा। शिर्डीच्या द्वारकामाईत मुलाच्या एका डोळ्याचं अंधत्व गेल्याचा उत्तराखंडच्या कुटुंबाचा दावा। माजी विश्वस्तांकडून सत्कार तर कथित चमत्काराला थारा नको, अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका। कोल्हापुरात भोंदूगिरीचे अघोरी प्रकार उघड। चुटकी वाजवून भूतबाधा आणि करणी करणाऱ्या तांत्रिक मांत्रिकांचे एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ समोर। दुहेरी हत्याकांडाने सांगली हादरली। दलित महासंघाच्या अध्यक्षाची वाढदिवशीच हत्या। शुभेच्छा देण्यासाठी आलेल्यांकडून हल्ला, प्रतिहल्ल्यात हल्लेखोराचा मृत्यू। उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्याच्या भीतीमुळे सोयरीक जुळेना। बिबट्याच्या भीतीने शेकडो तरुणांची लग्न रखडली। मुलांच्या लग्नासाठी आई वडिलांचा जीव व्याकुळ। बिबट्या मुलांच्या गुलाबी स्वप्नांचा पाडतोय फडशा। लग्नाच्या स्टेजवर नवरदेवावर जीवघेणा हल्ला। बडनेरा शहरातली घटना। जुन्या वादातून नवरदेवाच्या मित्राकडूनच हल्ला। नवरदेवाच्या नातेवाईकांकडून आरोपीच्या घराची तोडफोड। दिल्लीनंतर अयोध्येतल्या राम मंदिर उडवण्याचा होता कट। दिल्ली स्फोट प्रकरणातल्या आरोपींच्या चौकशीतून माहिती समोर। अयोध्येसह काशी सुद्धा होतं दहशतवाद्यांच्या रडारवर। दिल्ली स्फोट प्रकरणाच्या तपासासाठी विशेष टीम गठीत। एनआयएची 10 सदस्यांची टीम। एडीजी विजय साखरे यांच्या नेतृत्वाखाली चौकशी सुरू। दिल्ली स्फोटावर अल फलाह विद्यापीठाचं स्पष्टीकरण। ताब्यात घेतलेल्या आरोपी डॉक्टरशी कुठलाही संबंध नाही, कुठलेही रसायन साठवलं नाही, विद्यापीठानं हात वर केले। भूतान दौऱ्यावरून परतताच पंतप्रधान मोदी जखमींच्या भेटीला। दिल्लीतल्या LNJP रुग्णालयात मोदींकडून जखमींची विचारपूस। दिल्लीत स्फोट करणारे देशाबाहेरचे होते की देशातलेच? सुजात आंबेडकरांचा प्रश्न। देशातही एक दहशतवादी संघटना आहे, तिचं नाव RSS। सुजात आंबेडकरांचं आक्षेपार्ह विधान। महाराष्ट्र ATSची मुंबऱ्यात 4 घरी छापेमारी। पुण्यात अल कायदाशी संबंधित दहशतवादी अटकेशी कनेक्शन असल्याचा संशय। अमिडिया कंपनीला 42 कोटींच्या नोटिशीची गरज नाही। कोणत्या नियमानुसार 42 कोटींची नोटीस दिली हे पाहिलं जाईल। बावनकुळेंच्या वक्तव्यानं नवा वाद। पार्थ पवार जमीन प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी अजित पवारांनी राजीनामा द्यावा। अंजली दमानी यांची मागणी। पार्थ पवारांवर FIR दाखल करण्याची मागणी। पुणे जिल्ह्यात जेजुरी, फुरसुंगी आणि दौंडमध्ये दोन्ही पवारांचे पक्ष एकत्र लढण्याची शक्यता। कोल्हापुरातल्या चंदगडनंतर पुण्यातही पुनरावृत्ती। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला भाजप ईडीची भीती राहिली नाही। चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने सतेज पाटलांचा खोचक टोला। तर आम्ही राजू शेट्टींसोबत आघाडी करू, महायुतीसोबत जाणार नाही, सतेज पाटलांनी केलं स्पष्ट। तुळजापुरातील ड्रग्ज प्रकरणातल्या आरोपीचा भाजपात प्रवेशावरून खासदार सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। प्रवेशासंबंधी तातडीनं कारवाई करायची मागणी। मनसे नेते राजू पाटलांचे बंधू विनोद पाटील यांच्या घरी ईडीचा छापा। लोढा ग्रुपचा विश्वासघात आणि फसवणूक केल्या प्रकरणात ईडी चौकशी। राजेंद्र लोढा आणि विनोद पाटील यांच्यात झालेल्या आर्थिक व्यवहारांबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती।